तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश माटा आडसकोक युट्यूब स्वागत आहे. मित्रांनो, मी चाललो पालखीला गावाला. रत्नागिरी पावस येथे आणि आत्ता मी दापोली बस स्टँड इथे आहे आणि इथे माझ्या पाठीमागे इलेक्ट्रिक बस लागलेली आहे आणि अन्वेषसुद्धा आहे. तर मम्मी जरा गाडी ठेवायला मैत्रिणीकडे गेले. वाजले किती काय ही बघा ऐकू आलेली आहे. चिंकू मिंकू चला चला चला. ही कुठली आहे? ही खेड आहे काय? ही बघा इलेक्ट्रिक बस आलेली. हे आता जायचं कसं? किती आहेत घेतलेस? माझ्यानं जाऊन येऊ रत्नागिरीला. आता झल्लत ही राजधानी तिरुमुखी राजधानी. आणि तर मित्रांनो, आणि इकडे बघा या मुलांना तर ही मुलगी आहे ना मित्रांनो, हे जे आता वातावरण सुरू झालं ना, ह्या वातावरणातनं ना समजलं जातं की शिमगा जवळ आला आहे, शिमगा सुरू झाला आहे. आणि शिमगा खरोखरच मित्रांनो सुरू झाला आहे. त्यासाठीच मी गावाला चाललो आहे, रत्नागिरी पावस येथे. आमच्या इकडे पण खूप मोठा शिमगा असतो, पण यावेळी सुट्टीचा खूप मोठा अडचण आहे. सध्या सुट्टी सगळ्यांना पाहिजे असते, तर मी राहणार होतो पण राहू शकत नाही. मी 2 दिवसात लगेच जाऊन येणार आहे परत. आणि आता मी 2 दिवसात जातो आहे आणि परवा लगेच निघणार. तर उद्या आमच्या घरी पालखी येणार आहे. उद्या पालखीचा कार्यक्रम आहे की दुसऱ्या दिवशी लगेच येणार. परत 2 दिवसांनी गावाला गेलो तर बहुतेक होलीला जाणार आहे. बघूया आता कसं काय ते सुट्टीचा काय विषय आहे, पण जाईल. असं सगळं चालू आहे. आणि बघा, आणि मित्रांनो, तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर या शिमग्याला. आणि आमच्याकडे रत्नागिरीला मोठा जो शिमगा असतो भैरीचा, तिथे पण या, पावसला पण या आमच्याकडे गावी नक्की. आणि रत्नागिरीचा जो शिमगा असतो ना, पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप वातावरण होतं बघा. वारा आहे, वाहतो म्हणजे ऊनसुद्धा आहे, ऊन भरपूर आहे आणि वारासुद्धा, हे दोन्ही पण चालू आहेत. त्याच्यामुळे खूप मजा येते. असं म्हणजे जास्त गरम होत नाही, वारा घेऊन जातो गरमी. आणि अशा रीतीने खेळला आपण का आता बस स्टँडला आलो. हात दुखत आला. चला कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा, कारण आता आपण काय 1-2 दिवसात काय घेऊ फुटेज गावातलं नवीन तर तुम्ही बघत राहा. चला बसलो आहे आणि गर्दी भरपूर आहे. गर्दी आहे. लस्सी या लस्सी 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 बोलो.